अचानक भयानक सकाळी 5:30 वाजता आमचा प्लॅन झाला की मच्छीला आपण बाहेर जाऊया तळोजाला. अचानक 6 वाजता उठलो, फ्रेश झालो आणि पप्पा आणि मी निघालो मच्छीच्या शोधावर. इथे मार्केटमध्ये जास्त मच्छी मिळत नाही आणि भरपूर दिवस झाले मच्छी खाल्ली नव्हती. खरं सांगू तर हा रस्ता बघून ना मला आठवण आली, जेव्हा आम्ही फिश सेल करायचो तेव्हा आम्ही ह्या रस्त्याने रोज जायचो, म्हणजे मच्छी आणायला. खूप छान वाटायचं तेव्हा. पण मग टोल नाक्यावर थांबलो आणि पहिला हवा भरून घेतली, गाडीचे टायरमधून हवा कमी झाली होती आणि तसंच गेलो पुढे. आणि हा मच्छी मार्केट आहे ना, पहिला जिथे होता तिथे नाही. आता ह्या ज्या बिल्डिंग दिसतात ना कलरफुल, त्याच्या अपोजिट साईडला मी पण बऱ्याच महिन्यांनी आली आहे. पप्पा एकदा मध्ये येऊन गेलेले, पण आता मी आली तेव्हा मला कळलं की हे खूप जास्त पुढे आलं आहे मार्केट. सो तुम्ही पण लक्षात ठेवा, जर तुम्ही तळोजा फिश मार्केटला जात असाल तर या बिल्डिंग्स लक्षात ठेवा. या बिल्डिंगच्या समोरच मार्केट आहे इकडे. आणि जाऊन बघूया आता काय काय मच्छी आहे. आता तर सध्या बोटी बंद झाल्या आहेत, तर मच्छी काय ते बघूया. पण इथे राणी मासे मला फ्रेश दिसले होते. हलवा, सुरमई, कोळंबी, काळे मासे वगैरे भरपूर मच्छी होती बऱ्यापैकी आणि जरा रिजनेबल प्राईसमध्ये पण होती. पण हा मासा कोणता आहे ते मला कळालं नाही. तुम्हाला जर माहिती असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. इथे टायगर प्रॉन्स होते, लॉबस्टर्स होते. या कोळंबी पण भरपूर जसं फ्रेश होता, पण त्या खाडीतल्या नव्हत्या. आणि इथे मी मुशी बघितलेली, पण मुशी थोडीशी जास्तच कडक वाटत होती आणि छोटी पण होती. मग आम्ही घेतले नाही. थोडीफार मच्छी घेतली, मामासाठी पण घेतली आणि घेऊन आम्ही निघालो घरी जायला. आजच्या दिवसाचा जो फुल व्लॉग आहे तो मी आज टाकणार आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, तर तो पण जाऊन नक्की बघा. आणि त्यानंतर आम्ही इथे चहा प्यायला थांबलो. ॲक्च्युली पप्पाच थांबले होते आणि माझं लक्ष नव्हतं, असंच मी मला बघत होती. आणि त्यानंतर माझं लक्ष डोंगराकडे गेलं. अचानक आगीचा धूर येत होता. मला कळत नव्हतं कुठून येत होते, कारण का त्या साईडहून येत होता धूर. मी तेच बघत बघत गेली, कारण का आग जर वाढली वगैरे तर मला भीती वाटत होती. मच्छी काय घेतली ते घरी जाऊन तुम्हाला सांगते आणि ते तुम्हाला आपल्या मोठ्या व्लॉगमध्ये बघायला दिसेल. तर तो व्लॉग नक्की बघा आणि फुल डेची आमची मस्ती पण बघा. ओके बाय. आजच्यासाठी एवढंच. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.